नमस्कार, मी ओमकार अंगडी आपलं स्वागत करतो स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये। नजर सर्वप्रथम आजच्या ठळक घडामोडींवर। सोमवारपासून लॉकडाऊन वन्स मोर। कहर गर्दीचा आणि बेफिकिरीचा। बोरगाव येथील खाणीत पडून युवकाचा मृत्यू। पोलीस आयुक्तांचे आवाहन। अत्यावश्यक सेवा वगळता महामार्गावर प्रवेशबंदी। मये समितीच्या केंद्राला तालुका संघातर्फे मदत। महाराष्ट्राला दिलेला ऑक्सिजन साठा परत घेणार। ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आंदोलन करण्याचा युवा समितीचा इशारा। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। मागील वर्षी याच कालावधीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची पुनरावृत्ती आता सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असलेली नियमावली पालन करण्यात आलेल्या अपयशामुळे आता कठोर नियमावलीचा नवा अध्याय सोमवारपासून सुरू होत आहे। त्यामुळे यावर्षी सोमवारपासून लॉकडाऊन वन्स मोर असे म्हणण्याची वेळ आली आहे। राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला आहे। सोमवारपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। तसेच हा वाढीव आणि कठोर निर्बंधाचा लॉकडाऊन 14 दिवसांसाठी राहणार आहे। या काळात नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। मागील वर्षी नागरिकांनी अनुभवलेली कठोर नियमावली आता पुन्हा अंमलात आणावी लागणार आहे। यापूर्वी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून समाधानकारक यश मिळाले नसल्यामुळे आता हा लॉकडाऊन लागू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे। मागील आठवड्यापासून राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन घोषित करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। आता याबाबत निर्णय झाल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल अशा अंदाजाने ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे। दिनांक 24 एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती। यावेळी निश्चित केलेल्या नियमावलीनुसार नागरिक आपले दैनंदिन व्यवहार करून घेत आहेत। आता या लॉकडाऊनची मुदत दिनांक 10 मे रोजी संपणार होती, मात्र परिस्थिती अद्याप गंभीर असल्यामुळे नव्याने मुदतवाढ देण्याचा विचार सुरू होता। यासाठी दिनांक 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे। कहर गर्दीचा आणि बेफिकिरीचा। शहर आणि परिसरात सोमवारपासून लॉकडाऊन सुरू होणार असल्यामुळे रविवारी पुन्हा एकदा बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली। मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत बाजारपेठेत गर्दीचा कहर झाला आहे। त्याचबरोबर नागरिकांच्या बेफिकिरीचा देखील कळस गाठला असल्याचे दिसून येत आहे। कोरोनाच्या कालावधीत सोशल डिस्टन्सिंग नियमावलीचे पालन करण्याची सूचना धाब्यावर बसून बाजारपेठेत प्रचंड गर्दी सुरू झाली आहे। मागील काही दिवसांपासून हेच दृश्य दिसून येत असून यावर उपाययोजना सपशेल कोलमडल्या असल्याचे दिसून येत आहे। लॉकडाऊनची कार्यवाही गतिमान झाल्यामुळे शहराचे सर्व व्यवहार कोलमडले आहेत। लहान मोठ्या अशा अनेक व्यवसायांचे चक्र थांबले असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। भाजी बाजारात विक्रीसाठी लांबवरून भाजी आणणाऱ्या विक्रेत्यांना वेळापत्रकाचा फटका बसत आहे। उपलब्ध वेळात भाजीची विक्री न झाल्यास तशाच पद्धतीने भाजी माघारी न्यावी लागत आहे। भाजी बाजारात भाजीची उचल ठप्प होत असून त्यामुळे विक्रेत्यांचे हाल होत आहेत। एकीकडे ग्राहकांची खरेदीसाठी धडपड सुरू आहे, मात्र भाजी विक्रेत्यांची परवड सुरू झाली आहे। लॉकडाऊन अपरिहार्य असल्यामुळे परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। सकाळच्या सत्रात व्यवहारांची घाई गडबड संपल्यानंतर बाजारपेठ पूर्णपणे ठप्प होत असून पुन्हा एकदा शहर शांत होत आहे। शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह शहापूर, टिळकवाडी, अनगोळ या उपनगरी भागात देखील असेच दृश्य आहे। शहरातील इतर उपनगरे देखील शांत झाली असून नागरिकांचे व्यवहार कोलमडले आहेत। बोरगाव येथील खाणीत पडून युवकाचा मृत्यू। बोरगाव तालुका निपाणी येथील विश्वनाथ स्टोन क्रेशर येथे एकाचा खाणीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे। अमोल मल्लू शिंदे, वय 26, राहणार बोरगाववाडी असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मयत अमोल हा गेल्या अनेक वर्षांपासून श्री विश्वनाथ स्टोन क्रेशर येथे कामाला होता। नेहमीप्रमाणे खाणीच्या वरती काम करीत असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो खोल खाणीत पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला।
मयत अमोल हा येथील स्टोन क्रेशरवर मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता। घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हलाखीची होती। त्याच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर मोठे दुःख कोसळले आहे। अत्यंत मनमिळावू व प्रामाणिक अमोल याचा अचानक मृत्यू झाल्याने बोरगाव वाडीसह बोरगाव शहरातील नागरिक घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। सुमारे 40 ते 45 फुटांवर तोल जाऊन अमोल याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आर पाटील व पोलीस उपनिरीक्षक RY बेळगी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती दिली। पोलीस आयुक्तांचे आवाहन। कर्नाटक राज्यात सोमवारपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे। त्यामुळे सोमवारी सकाळी 6 ते 10 या वेळेतही बाजारपेठेत भाजीपाला आणि किराणा माल आणण्यासाठी दुचाकी किंवा 4 चाकी वाहतुकीवरही बंदी असणार आहे। या दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येणार आहेत। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत। लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे। अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। लॉकडाऊन वेळी वाहनांना रस्त्यावर फिरकू देऊ नका असा आदेश शासनाने दिलेला आहे। फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू राहील। पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे। लॉकडाऊन काळात सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडून पायी चालत आवश्यक साहित्याची खरेदी करावी। मात्र सकाळी 10 वाजल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती वगळता नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही असे कळवण्यात आले आहे। अत्यावश्यक सेवा वगळता महामार्गावर प्रवेश बंदी। कर्नाटक राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने संचारबंदी लागू केली होती। त्यापुढेही जाऊन आता कर्नाटक शासनाने दिनांक 10 ते 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे। या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमा कोगनोळी तालुका निपाणी येथे सीमा तपासणी नाक्यावर अत्यावश्यक वगळता महाराष्ट्रासह इतर राज्यातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांना व प्रवाशांना बंदी करण्यात आली आहे। याआधी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांकडून RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जात नव्हता। मात्र सरकारने घोषित केलेल्या नवीन लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे। सदर लॉकडाऊन उद्यापासून असले तरी येणाऱ्या प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून आजपासून गाड्या परत पाठवण्यात येत आहेत। मये समितीच्या केंद्राला तालुका संघातर्फे मदत। बेळगाव येथे मये समितीच्या वतीने मराठा मंदिरात कोविड केंद्र सुरू होत आहे। त्या केंद्राला सुळगा येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघातर्फे रुपये 14,000 ची देणगी देण्यात आली। ही देणगी विलगी केंद्राचे प्रमुख शुभम शेळके, मदन बामणे यांच्याकडे, संस्थेचे संस्थापक चेअरमन अशोक वाय पाटील, व्हाईस चेअरमन बसवंत बेनके, संचालक लक्ष्मण खांडेकर, प्रकाश बेळगुंदकर, व्यवस्थापक NY चौगुले, निंगापा देसूरकर, यल्लापा पाटील, LG चौगुले, शिवाजी पाटील, कृष्णा पाटील, अनिता कलकामकर, रुक्मिणी कांबळे, डॉक्टर सुनीता बेळगुंदकर व सल्लागार समितीतर्फे देण्यात आले। महाराष्ट्राला दिलेला ऑक्सिजन साठा परत घेणार। बल्लारी येथून कर्नाटकातील ऑक्सिजन साठा महाराष्ट्राला देण्यात आला आहे। मात्र येथील गरज ओळखून तो साठा पुन्हा माघारी घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली। औद्योगिक मंत्री जगदीश शेट्टर म्हणाले की राज्याने आवश्यक असलेल्या ऑक्सिजनच्या प्रमाणावर आधारित अतिरिक्त ऑक्सिजनचे वाटप करण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शविली आहे। जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंदर्भात शहरात केंद्रात रविवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते। बल्लारी येथून महाराष्ट्रात वितरित झालेल्या ऑक्सिजनचे राज्यात पुन्हा वितरित केले जाईल असे मंत्री म्हणाले। तसेच केंद्र सरकार बेळगाव जिल्ह्यासाठी राखीव टँकरही देईल असेही त्यांनी सांगितले। ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आंदोलन करण्याचा युवा समितीचा इशारा। जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन उत्पादकांना स्वयंसेवी संस्थांना ऑक्सिजन पुरवठा करू नये असा आदेश काढला आहे। त्यामुळे घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांचे हाल होणार आहेत। त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा स्वयंसेवी संस्थांना एकवटून आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा मये युवा समितीने दिला आहे। जिल्हा प्रशासनाने सर्व ऑक्सिजन उत्पादकांना स्वयंसेवी संस्थांना ऑक्सिजन पुरवठा करू नये असा आदेश दिला आहे। खासगी रुग्णालयांवर नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत। त्यांच्यामार्फत ऑक्सिजनवर नियंत्रण ठेवण्यात येईल असा आदेश बजावला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून स्वयंसेवी संस्थांकडून घरी विलगीकरण केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत नव्हता।
पण आता बिम्सचा कारभार ढासळलेला असताना ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याचा आदेश चुकीचा आहे. प्रशासनाने तो मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात स्वयंसेवी संस्थांना एकवटून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिला आहे. या बुलेटिनमधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. 10वी परीक्षा 21 जूनपासून होणार असून 5 जुलैपर्यंत चालणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री एस सुरेश कुमार यांनी दिली आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष महत्त्वाचे असून ही परीक्षा 15 जून रोजी होणार होती. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने 10वीची परीक्षा लांबणीवर पडत गेली. 21 जूनपासून 10वीची परीक्षा सुरू होणार असून 5 जुलैपर्यंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. गतवर्षी 10वीची परीक्षा सुरळीत पार पडली होती. 10वीच्या विद्यार्थ्यांचे हे वर्ष महत्त्वाचे असल्याने परीक्षा घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कंगराळी खुर्द येथे शासनाचे निर्बंध काटेकोरपणे राबवण्याचा निर्णय. येत्या 10 मेपासून शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध काटेकोरपणे राबवण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला असून आज दुसऱ्यांदा गावात सॅनिटायझेशन करण्यात आले. ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना साखळी तोडावयाची असेल तर शासनाने घातलेले निर्बंध कडक अवलंबले पाहिजेत. शासनाचे कर्मचारी फक्त मुख्य रस्त्यावर लक्ष ठेवतील, पण गावातील गल्लीबोळात अंमलबजावणी होण्यासाठी नैतिक जबाबदारी म्हणून सर्व सदस्य, आशा वर्कर, सेवाभावी संस्था तसेच सुजाण नागरिक या सर्वांनी गावातील प्रत्येक गल्लीबोळात लक्ष ठेवून कोणीही निर्बंध मोडणार नाही याकडे लक्ष देण्याचे ठरले. तसेच निर्बंध मोडणारी व्यक्ती, दुकानदार किंवा व्यावसायिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचेही ठरले. या बैठकीसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील सुजाण नागरिक उपस्थित होते. बीके कंगराळीत आजपासून 8 दिवस कडक निर्बंध. कोरोना प्रतिबंधासाठी कंगराळी बीके या गावात आज रविवार दिनांक 8 मे पासून पुढील 8 दिवस कडक निर्बंध लावले जाणार असून हा निर्णय ग्रामपंचायत, देवस्की पंच, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, प्रतिनिधी, आशा वर्कर व ग्रामस्थ यांच्या सर्वानुमते घेतला आहे. त्यामुळे पुढील 8 दिवस वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. गाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असल्याने कोरोनाचा फार मोठा धोका आहे. लोकांची स्वॅब तपासणी अत्यल्पासून भीतीने काही लोक तपासणीच करून घेत नाहीत. गावात बाधितांची संख्या निश्चित नसली तरी गेल्या 8 दिवसात 2 बाधित दगावले आहेत. त्यामुळे शासनाने सोमवारपासून लॉकडाऊन सुरू केला तरी त्याला मनुष्यबळामुळे मर्यादा येतात. त्यामुळे गावच्या आरोग्याचा विचार करून आज रविवार दिनांक 8 पासून गावातील एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही किंवा गावात एकही व्यक्ती बाहेरून येणार नाही यासाठी वॉर्डवर टास्क फोर्स तयार केले आहेत. ते लक्ष ठेवणार आहेत. मास्तीनगर तलाव परिसर सुशोभीकरणास प्रारंभ. माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या पाठपुराव्याने हिंडलगा येथे मास्तीनगरातील तलाव व परिसर सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या कामांचा प्रारंभ शुक्रवारी ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर, उपाध्यक्षा भाग्यश्री मन्नोळकर यांच्या हस्ते करण्यात आला। रामचंद्र मन्नोळकर, ओमकार हळदणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले। मीनाक्षी हित्तलमणी व सीमा देवकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी विनायक हित्तलमणी, संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। हिंडलग्यात कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन। हिंडलगा, तालुका बेळगाव येथे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कडकडीत लॉकडाऊन पाळण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली। अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर होते। CPI सुनील कुमार यांनी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले। व्यासपीठावर उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, तालुका हेल्थ ऑफिसर मास्केवाडी, सोशल वेलफेअरचे बसवराज कुरीहोळी, रामचंद्र मन्नोळकर होते। गावात प्रत्येक गल्ली सॅनिटाईज करण्याचे नियोजन करण्यात आले। तसेच प्रत्येक घरी जाऊन आशा कार्यकर्त्या तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तर्फे कोरोनाबाबत आवश्यक खबरदारी घेण्याबाबत जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला। रविवारी खानापूरच्या बाजारात गर्दीचा उच्चांक। राज्यात सोमवारपासून लॉकडाऊन जारी केला आहे। या धास्तीने खानापुरात रविवारी बाजारासाठी लोकांनी एकच गर्दी केली, त्यामुळे खानापुरात उच्चांकी गर्दी दिसून आली। खानापुरात कोरोनाचे रुग्णही दिवसेंदिवस वाढत असताना होणारी गर्दी धोकादायक ठरू शकते, पण हे नागरिकांना समजणार कसे असा प्रश्न पडला आहे। राज्यात लॉकडाऊनचा काळ वाढविला आहे। सकाळी 6 ते 10 पर्यंत बाजारपेठ चालू ठेवण्यात आली आहे। बाजारात येताना मास्क व सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। रविवारी सकाळी खानापुरात शिवस्मारकापासून चिरमुरकर गल्लीपर्यंत बाजारासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। पती पत्नींचा केवळ 4 तासात मृत्यू। केवळ 4 तासांच्या अंतराने पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। लायन्स क्लबचे हरीश शेट्टी आणि त्यांची पत्नी सुजाता शेट्टी अशी त्यांची नावे आहेत। हरीश यांचा सकाळी मृत्यू झाला, त्यानंतर केवळ 4 तासात पत्नी सुजाता यांचाही रुग्णालयात मृत्यू झाला। या हृदयद्रावक घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। या बेटावर होऊ शकतात IPLचे उर्वरित 31 सामने। IPLचे उर्वरित 31 सामने आता कुठे होणार याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल, पण या निसर्गरम्य बेटावर IPLचे यावर्षीचे सामने होऊ शकतात, कारण या देशाने आता IPLचे सामने भरवण्यासाठी उत्सुकता दाखवल्याचे समजते आहे। गेल्या वर्षी कोरोनामुळे भारतात IPLचे सामने होऊ शकले नाहीत, त्यावेळीही श्रीलंकेने BCCI पुढे IPLचे सामने खेळवण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे म्हटले जात होते। आता यावर्षीही श्रीलंकेच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू अर्जुन डिसिल्वा यांनी IPLचे उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये खेळवण्याची इच्छा जाहीर केली आहे। 50 किलो वजनी गटात सीमाला सुवर्ण पदक। टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची कुस्तीपटू सीमा बिस्लाने शनिवारी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले। इक्वाडोरच्या लुसिया गुझमनने दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्याने 29 वर्षीय सीमाला विजयी घोषित करण्यात आले। 2019 मध्ये सीमाने यासार दोगू स्पर्धेत अखेरचे सुवर्ण पदक जिंकले होते। दडपणाखाली कामगिरी बहरते, राही सरनोबतला खात्री। दडपणाखाली माझी कामगिरी आणखी उत्तम होते अशी खात्री कारकिर्दीतील दुसऱ्या ऑलिम्पिकसाठी सज्ज होणाऱ्या नेमबाज राही सरनोबतने व्यक्त केली। जबाबदारी आणि अपेक्षा यांची जाणीव मला आहे, त्यामुळे दडपणाखाली माझी कामगिरी सुधारते असे राहीने शनिवारी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ऑनलाईन कार्यक्रमात सांगितले। शिवभक्त संघाचे कार्यकर्ते अर्जुनराव गौंडाडकर यांचे निधन। कंगराळ गल्ली बेळगाव येथील रहिवासी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बेळगावमधील जुने कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार अर्जुनराव गौंडाडकर वय 85 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रात सेवा बजावली होती। शुद्ध लेखनावर त्यांचा भर असायचा। शांतानुज या नावाने त्यांनी काव्यलेखन केले आहे। बोगारवेसला धर्मवीर संभाजी चौकच म्हणा असा त्यांचा आग्रह होता। ते निस्सीम शिवभक्त होते। कंगराळ गल्ली बेळगाव येथील महिला मंडळाचे ते मार्गदर्शक होते। 1956 काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सत्याग्रहात देखील त्यांनी सहभाग नोंदवला होता। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर त्यांनी विविध गावात जाऊन व्याख्याने दिली होती। कल्लव्वा मारुती कांबळे यांचे दुःखद निधन। कंगराळी खुर्द APMC रोड येथील रहिवासी सौ कल्लव्वा मारुती कांबळे यांचे दिनांक 8 मे रोजी दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, 2 मुली, नातवंडे असा परिवार आहे। पुंडलिक कृष्णाजी पाटील यांचे निधन।
कुप्पटगिरी तालुका खानापूर येथील रहिवासी व माजी सैनिक तसेच माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष पुंडलिक कृष्णाजी पाटील वय 76 यांचे शनिवार दिनांक 8 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, सून, जावई, नातवंड्याचा परिवार आहे। LIC एजंट प्रदीप पाटील यांचे ते वडील होत। प्रसिद्ध वकील कृष्णा कलखामकर यांचे निधन। गणपती गल्ली मच्छे येथील प्रसिद्ध वकील कृष्णा कलखामकर वय 65 यांचे शनिवार दिनांक 8 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 विवाहित कन्या, सून, नातवंड्याचा परिवार आहे। विजय भूपालराव देसाई यांचे निधन। गुरुवार पेठ टिळकवाडीचे निवासी, रविवार पेठमधील खताचे प्रतिष्ठित व्यापारी श्री विजय भूपालराव देसाई वय 81 यांचे रविवार दिनांक 9 रोजी वार्धक्याने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, भाऊ असा परिवार आहे। ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपाल देसाई यांचे चिरंजीव, युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विशाल देसाई यांचे वडील, तर बेळगाव शहर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष राजेंद्र देसाई यांचे ज्येष्ठ बंधू होते। शांताबाई कृष्णराव पाटील यांचे निधन। मूळचे पाटील गल्ली, सध्या राहणार हिंदवाडी येथील रहिवासी श्रीमती शांताबाई कृष्णराव पाटील यांचे दिनांक 8 रोजी रात्री 10 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले। श्रीमाता सोसायटीचे संचालक आबासाहेब पाटील यांच्या त्या मातोश्री होत। त्यांच्या पश्चात 2 कर्ते मुले, सुना, मुलगी, जावई, दीर, जाऊ, नातवंडे, भाचे मंडळी असा मोठा परिवार आहे। हरिभक्तपरायण बाळू मनोज पुंडलिक पावशे यांचे निधन। शिवाजी गल्ली कंगराळी खुर्द येथील रहिवासी हरिभक्तपरायण महाराज बाळू मनोज पुंडलिक पावशे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 1 मुलगी, पत्नी तसेच आजी, आई वडील, 2 विवाहित भाऊ असा मोठा परिवार आहे। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।